ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला स्वामी दिलासा देत आहेत. आपल्या भक्तांशी अत्यंत प्रेमाने आणि करुणेने ते बोलत आहेत. ते भक्तांच्या दुःख आणि अडचणी समजून त्यांना धीर देत आहेत. स्वामी तुम्हाला लवकरच मोठी आनंदाची बातमी देणार आहेत आणि तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत. फक्त हा संदेश तुम्ही मोजून 8 मिनिटं नक्कीच मन लावून ऐका. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, हे कठीण वेळ असू शकते, पण मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक चिंता, प्रत्येक वेदना मला माहिती आहेत. विश्वास ठेव, हाही काळ निघून जाईल. तुझ्या कष्ट आणि धैर्याचे फळ तुला नक्कीच मिळेल. जीवनात जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. मी तुझ्यासोबत प्रत्येक पावलावर आहे. तू एकटा नाहीस. फक्त माझे नाव घे आणि धैर्य राख. मी सदैव तुझे रक्षण करीन आणि तुझ्या पाठीमागे राहील. असं स्वामी आपल्याला दिलासा देत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, असा स्वामींवरील विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो आणि भरपूर प्रगतीच्या पथावर तुम्हाला नेऊन ठेवत असतो. म्हणून हा विश्वास जो असतो तो महत्त्वाचा असतो. जर तुम्ही या ब्रह्मांडाला विश्वासाच्या रूपाने बघितले आणि प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो या पद्धतीने बघितले तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट हे ब्रह्मांड देईल. आणि ब्रह्मांडाची शक्ती आणि ब्रह्मांडामध्ये फक्त स्वामी समर्थांचा वास आहे आणि स्वामीच आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. म्हणून त्यांच्यावर आपल्याला विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. आणि एक लक्षात घ्या की प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य तुम्ही नक्कीच दिले पाहिजे. कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर व राहणे व मनात आत्मविश्वास निर्माण होणे हे गरजेचे असते. आणि जेव्हा जास्त आत्मविश्वास असला तेवढे जास्त आपण त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकू. म्हणून यश मिळवण्यासाठीचे गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम नक्कीच केले असावेत आणि ते शिष्याने परिश्रम केलेच पाहिजे. म्हणून आयुष्य हे एखाद्या शब्द कोड्यासारखे असते. कारण जसजसे शब्द कोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागत असतो ना, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी त्यावर मात करण्याचा प्रयत्न व उपाय आपल्याला शोधायला लागाल. आणि तो शोधण्यासाठी आपल्याला भक्तीत स्वामींच्या राहावं लागणार आहे. आणि आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करायला हवं. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे बदलू शकते. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा. कारण मन हे मोह निर्माण करते. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन जात असते. आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्यांची पात्रता लक्षात घ्या. कारण यातून योग्य व्यक्तीला त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होणार आहे. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते, हे मात्र निश्चित. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा. कारण कष्ट जर आपले असतील ना तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला कधीच भासणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका. जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष आपल्याला करावे लागत असते. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर येऊ द्या आणि आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे हे केव्हाही योग्य असते. आणि जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा. कारण ती जिद्द तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते आणि जीवनामध्ये भरपूर पुढेही घेऊन जाऊ शकते. म्हणून कमी वेळेत जास्त काम करण्याचा पद्धतींचा वापर करू नका. कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो आणि त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य होऊन जात असते. म्हणून फक्त अशक्य गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले आणि त्या शक्य करण्याच्या मागे लागले
तर एक ना एक दिवस त्या गोष्टी तुमच्याकडून नक्कीच शक्य होतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल. फक्त तुमची भावना त्यावर दृढ असायला हवी. आणि आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा आणि मेहनत भाग्यही बदलू शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेवढे जास्त तुम्ही मेहनत कराल तेवढे जास्त तुम्हाला मोठे फळ या जीवनातून मिळत जाईल. आणि जीवनाचा सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर तुम्ही दुःखही जीवनात येते हे अजिबात विसरता कामा नये, हे लक्षात घ्या. आणि आपले जीवन जगा, तुम्हाला दुःखही सहन करता येईल. आणि जीवनाला भरपूर आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही नक्कीच जगायला हवे. जेवढे जास्त आनंदाने प्रेमाने जगाल तेवढे जास्त चांगले अनुभव तुम्हाला या जीवनाकडून येतील. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा ना, की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया रचत असतात आणि यश तुम्हाला प्रत्येक सेकंदाला मिळत असते. आणि ते फक्त स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळणार आहे. आणि स्वामींचे आशीर्वाद जेवढे तुमच्या पाठीशी असतील तेवढे जास्त तुम्हाला यश या नक्कीच वातावरणात मिळणार आहे. आणि तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच मोठी कामगिरीही करू शकाल. म्हणून स्वामी भक्तांनो, अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि ह्यावर आपल्याला विश्वास नक्कीच ठेवावा लागणार आहे. म्हणून एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा. कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देत असते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि श्रद्धा जेवढे जास्त चांगले असेल तेवढे जास्त मोठे यश आपल्याला मिळत असते. म्हणून मित्रांनो, आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यास वेळ वाया घालवू नका. आपल्याला काय हवे आहे आणि आपण कशात समाधानी राहू शकतो यात फक्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही समाधान शोधाल तेवढे जास्त तुमच्या आत्म्याला शांती लागणार आहे. आणि मित्रांनो, योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. पण ज्याप्रमाणे सूर्योदय कोणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येणारच आहे. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे ते स्वतः ठरवायला हवं. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ मोफत कधीच मिळू शकत नाही. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घेतला पाहिजे. कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत आपल्याला करावी लागते, हे समजू शकतो. आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा. कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्याचा विकास करण्याचे काम नेतृत्व नक्कीच करू शकते. आणि वेळेला कधीही कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते ना की ते परमेश्वरालाही नतमस्तक नक्कीच व्हावे लागत असते. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसे कर्म करू तसे आपल्याला फळ मिळत जाईल. म्हणून आपण जेवढे चांगले कर्म करत जाऊ तेवढे चांगले फळ या जीवनातून आपल्याला मिळत जाईल. म्हणून आपण फक्त चांगल्या गोष्टीवरच आपला नक्कीच विश्वास पाहिजे. आणि चांगलं काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा. कारण त्यातून समाजात योग्य बदल नक्कीच घडून येतील. आणि एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. शास्त्रज्ञ मेहनत करून आणि भरपूर वर्षे लावून काही ना काहीतरी शोधत असतात. म्हणून आपल्याला वेळ हा जीवनात लागेलच आणि प्रगती पथावर पोहोचण्यासाठी आपल्याला वेळ लागणारच आहे. त्यासाठी फक्त आपल्या मनामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जिद्द हवी आणि विश्वास हवा. म्हणून परिस्थिती कशीही येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका पूर्णपणे घेत असतो. आणि जीवनात अडचणी भरपूर येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि प्रयत्न आपण चांगल्या प्रकारे कसे करू शकतो यावर आपण जास्त भर दिला पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची नक्कीच पराकाष्ठा करावी लागते. आणि त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल ना, हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे तुम्ही काढून टाका आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही, भले उशिरा का होईना, पण यश त्याला मिळतच असते. आणि मर्यादेत राहून काम करा. पण मर्यादा आपल्या यश मिळवणाऱ्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम आपल्याला करावेच लागणार आहे. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या. कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. आणि त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास योगदान दिलेले असते. आणि ते योगदान आपण चांगल्या प्रकारे निभावू शकतो. म्हणून अपयश हे आपल्याला जीवनामध्ये येणारच आहे,
आणि ते एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि ते आपल्याला नक्कीच मनात ठेवून चालावं लागेल. नाहीतर मग एक अपयश आले आणि आपण हार मानून घेऊ असं आपल्याला करायचं नाही. अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास आपल्याला धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहिले पाहिजे. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला आहे. आणि स्वामी कायम म्हणत असतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामीही तुम्हाला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात. त्यामुळे विश्वास आपला सर्वात महत्त्वाचा आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले स्वतःचे काम आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करायला हवे. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज झालेला असतो. आणि समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. आणि शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवणार आहे. आणि कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत ही घ्यावीच लागत असते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन तुम्हाला कधीच देणार नाही. आणि वाईट काळाला जशाचं तसे उत्तर देण्याची ताकद आपल्याला ठेवायला लागेल. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा नक्कीच दिला जाऊ शकतो. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत अजिबात मनात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करते. म्हणून जगताना तुम्ही स्वातंत्र्य फक्त निवडलं पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळेल आणि आपण मुक्तपणे कसे जीवन जगू शकू यावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. म्हणून मित्रांनो, तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे. कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याचे निर्माण होते. आणि म्हणून आपण ते नक्कीच केलं पाहिजे. आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा. कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण असणार आहे. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण मानले जाते. आणि आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. आणि त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही हे नक्कीच. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका. कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांनाच असतो आणि ते आपल्याला पाहिजे सुद्धा. म्हणून मित्रांनो, जीवनात पर्याय निर्माण करा. कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी कधीच होऊ शकत नाही. आपण काहीतरी वेगळा मार्ग हा अवलंबला पाहिजे. आणि कामामध्ये गुणवत्ता आपल्या निर्माण केली पाहिजे. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही उभा राहतो. आणि अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका. कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही. म्हणून कधीही जीवनामधून तुम्ही हारू नका. फक्त लढ म्हणा आणि लढायला शिका. स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या. कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड अजिबात होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे. आणि तो आपण नक्की चांगल्या पद्धतीने अवलंबला पाहिजे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे.
कारण यातून जी ऊर्जा मिळते आणि प्रेरणा मिळते ती खूप मौल्यवान असते. आणि वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ दिलाच पाहिजे, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होणे, आळस येत नाही. आणि म्हणून उत्साह निर्माण होते आणि भरपूर काही प्रगतीच्या पथावर जाण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहन करत असते. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि ते काम तुम्हाला असे जमेल जसे की दुसऱ्याला जमणार नाही असा तुम्ही प्रयत्न करा. कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता तुम्हाला विकसित होत असते. आणि आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करायला शिका, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक हे केलेच पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल ना, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळणार आहे. आणि मित्रांनो, ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबत्या केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि तुम्हाला तसंच न थांबता अतोनात प्रयत्न करायचे आहेत. जेवढे जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढे जास्त मोठे यश तुम्हाला यातून मिळणार आहे. आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्याला ही गरज असते. म्हणून अपयशी ही पदरी पडल्यानंतर आणि आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न अजिबात करत नाहीत. आणि जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागत असतात. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती तुमची जेवढी जास्त असेल तेवढे जास्त तुमचे मन हे मजबूत होत जाईल. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा अनुभव आहे. आणि जेवढा जास्त मोठा तुमचा अनुभव राहील तेवढा जास्त तुमच्याकडे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलून जात असतो आणि तुम्हाला जीवन हे सोपे जात असते. म्हणून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला मिळत असते. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होते. म्हणून मित्रांनो, हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीही मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजब्याची सोबत देखील आधार देणारी वाटत असते. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस पूर्णपणे हातभार लावत असते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहिले पाहिजे, कारण मन एखाद्या कामात जर गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवणार आहे आणि आपल्याला जीवनात पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती तुमच्या काहीही लागणार नाही. आणि स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असते. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची ते शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपल्याला विकसित करायला लागणार आहे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणा जीवनामध्ये पूर्णपणे महान बनवत असतो. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपले यश आणि लक्ष
एका गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे पूर्णपणे येत असते आणि आपल्याला नक्कीच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी ते प्रेरणा देत असते. म्हणून मित्रांनो, वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व तुम्ही दिलेच पाहिजे. जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि जीवनामध्ये पुढेही जाऊ शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत अजिबात मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण जीवनामध्ये पूर्णपणे हरत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावे लागत असते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश येत नाही आणि कधी तो खचून जात नाही. त्याला फक्त देवाची साथ असते आणि देवाची साथ असल्यावर त्याला भिण्याची गरजही नसते. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड ही आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री आपल्याला पूर्णपणे असणार आहे. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपल्याला करायला लागतील. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तर आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि त्याला स्वामी सुद्धा पूर्णपणे साथ देत असतात. म्हणून तुम्हाला स्वामींची साथ लाभेल आणि जीवनामध्ये तुम्ही भरपूर प्रगती कराल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि पूर्णपणे विश्वास ठेवा. बघा, नक्कीच तुम्हाला चमत्कार दिसेल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच बरसत राहील. म्हणून या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. भेटूया मग पुढच्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.